विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांना शुभप्रभात. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदय परीक्षा देत असताना आपल्याला गणित या विषयाअंतर्गत कोण हा घटक, कोण व कोणाचे प्रकार हा घटक आपणास अभ्यासावयास आहे. यामध्ये कोण आणि कोणाचे प्रकार जर आपण पाहिले तर सर्वप्रथम कोण म्हणजेच अँगल. तर हा कोन कसा तयार होतो आपण पाहूया. एकमेकांना मिळणाऱ्या दोन रेषाखंडांनी मिळून हा कोन तयार होत असतो. या ठिकाणी पाहूया आपण की सर्वप्रथम कोन कशा प्रकारे तयार झाला आहे. तुम्हाला समोर दिसत असेल की पी क्यू आणि क्यू आर हे दोन रेषाखंड असून क्यू हा त्यांचा शिरोबिंदू आहे आणि या ठिकाणी आपण 70 अंशाचा हा कोन या ठिकाणी काढलेला आहे. यामध्ये आपण कोणाचं जर पुढील विवरण पाहायला गेलं तर कोणाचे काही घटक असतात ते पाहूया आपण. कोणाचे जे घटक आहेत ते बाजू किंवा भुजा व शिरोबिंदू. तर या ठिकाणी मी उदाहरणादाखल हा एक पी क्यू आर कोन या ठिकाणी आपल्या समोर काढलेला आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर पी क्यू आर हा 70 अंशाचा कोन आहे. आपण ज्यावेळेस कोणाचे माप लिहित असतो तर या ठिकाणी पहा, शिरोबिंदूच्या आतमध्ये 70 आणि अंश अशा प्रकारे आपण त्या कोणाचं जे काही माप आहे किंवा किती अंशाचा जो कोन आहे तो आपण या ठिकाणी लिहित असतो आणि त्यानुसारच आपल्याला कळतं की तो कोन किती अंशाचा आहे आणि कोणाचा कोणता प्रकार आहे हे आपल्याला त्या कोणाच्या मापावरून कळतं. या ठिकाणी आपण पाहिलं कोणाचे जे घटक आहेत त्या घटक या सदराखाली जर आपण पाहिलं तर बाजू किंवा भुजा व शिरोबिंदू या ठिकाणी आपण पाहतोय. तर सर्वप्रथम या कोणाची पहिली बाजू आहे ती बाजू आहे पी क्यू. कुठली बाजू आहे? पी क्यू. आणि दुसरी बाजू कुठली आहे? दुसरी बाजू कुठली आहे? क्यू आर. समजली तुम्हाला? आता ज्यावेळेस आपण कोन कशा प्रकारे लिहितात तर हा कोन ज्याप्रमाणे मी या ठिकाणी लिहिलाय असा दोन प्रकारे आपण लिहू शकतो. पी क्यू कोन पी क्यू आर 70 अंश किंवा कोन आर क्यू पी 70 अंश अशा प्रकारे आपण हा कोन किंवा कोणाचे माप या ठिकाणी लिहित असतो. जर आपण पुढे गेलो तर यामध्ये आपल्याला पाहता येईल की कोणाचे नाव कशा प्रकारे आपण देत असतो. कोणाचे नाव देत असताना हा बघा, हा सिम्बॉल किंवा हे चिन्ह कोणासाठी आपण कोणाचे नाव देताना वापरतो. अशा प्रकारे आपण हा सिम्बॉल किंवा चिन्ह इथे दिल्यानंतर जो काही अँगल किंवा कोन तयार होतो तो अशा प्रकारे कोन पी क्यू आर अशा प्रकारे लिहित असतो. अशा प्रकारे आपण लिहित असतो. यानंतर आपण पुढे जाऊया की कोणाचे माप जर आपल्याला लिहायचं असेल की किती अंशाचा कोन आहे तर हे पहा, मी या ठिकाणी लिहिलेलं आहे की कोन पी क्यू आर 70 अंश किंवा कोन आर क्यू पी 70 अंश अशा प्रकारे आपण त्या कोनाचे माप लिहित असतो. पुढे गेल्यानंतर कोनाचे प्रकार पडतात. कोनाच्या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर कोनाच्या प्रकारामध्ये लघु कोन, त्यानंतर काटकोन, विशाल कोन, शून्य कोन, सरळ कोन, पूर्ण कोन आणि प्रविशाल कोन असे कोनाचे प्रकार पडत असतात. यामधील काही प्रकार आपण आज पाहूया आणि काही प्रकार हे आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहूया. तर आपण पाहायला गेलं तर ज्यावेळेस आपण 90 अंशाचा कोन काढतो त्यावेळेस तो सरळ रेषेत असतो, तर त्या कोणाला आपण काटकोन असं म्हणतो. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ज्याप्रमाणे पी क्यू आरचा आपण माप आतमध्ये लिहिलो तशाच प्रकारे या ठिकाणी 90 अंशाचा जो आपला कोन झालेला आहे तो या ठिकाणी हा आपला या ठिकाणी दिसत आहे. तर आपल्या 90 अंशाचा कोन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर बघा, स्वतःहून मी तुम्हाला या ठिकाणी 90 अंशाचा कोन दिला असता या ठिकाणी अंशात अशा प्रकारे चिन्ह किंवा सिंबॉल देऊन आपण त्या कोनाचे माप लिहित असतो. या ठिकाणी हा काटकोन XYZ हा काटकोन या ठिकाणी झालेला आहे. कोनाचे नाव पण आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला लिहिलेलं दिसेल, कोन XYZ आणि कोनाचे माप 90 अंश. अशा प्रकारे काटकोन आपणास पाहावयास मिळतो. हा समजला तुम्हाला? डू यू अंडरस्टँड? डू यू अंडरस्टँड? Do you understand? Yes, sir. Better understand? Yes, sir. Thank you so much, my
डिअर स्टुडंट. आता पुढे जाऊया आपण. यानंतरचा जो प्रकार आहे तो विशाल कोन. विशाल कोन हा नेहमी, तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की काटकोन हा फक्त आणि फक्त 90 अंशाचा असतो आणि लघुकोन हा फक्त आणि फक्त 1 अंश ते 89 अंशापर्यंत असतो. पुढचा जो प्रकार आहे तो प्रकार आहे विशाल कोन. विशाल कोन हा 91 अंश ते 91 अंशच्या पुढे हा विशाल कोन बनतो आणि त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी मी 120 अंशाचा हा विशाल कोन या ठिकाणी काढलेला आहे. त्याचं नावही त्या ठिकाणी दिलेलं आहे. KL व LM त्याच्या बाजू असून L हा शिरोबिंदू आहे. L हा शिरोबिंदू असून KLM हा कोन या ठिकाणी किंवा MLK अशा प्रकारे आपण कोन या ठिकाणी कोणाचं नाव लिहू शकतो. या ठिकाणी बघा LKM 120 अंश अशा प्रकारे कोणाचं या ठिकाणी मापलेलं. तर आपण ह्या आजच्या सत्राखाली किंवा आजच्या ह्या लेक्चरमध्ये किंवा या गणिताच्या तासामध्ये किंवा कोन व कोणाचे प्रकार या घटकाखाली आपण कोन म्हणजे काय, कोणाचे घटक कोणते, तसेच कोणाचे प्रकार या ठिकाणी पाहिले आहेत. यानंतरचे जे प्रकार असतील ज्यामध्ये शून्य कोन असेल, सरळ कोन असेल, पूर्ण कोन असेल, प्रविशाल कोन असेल, हे आपण दुसऱ्या लेक्चरला किंवा दुसऱ्या तासाला पाहणार आहोत. तर आपणा सर्वांस कोन व कोणाचे प्रकार समजले? डू यू अंडरस्टँड बॉयज अँड गर्ल्स? डू यू अंडरस्टँड माय डिअर स्टुडंट? Thank you so much, my dear student.